सोलापूर विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विजयाचा ठाम दावा केला। सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आम्ही 16 मतांपासून सुरुवात केली असली तरी या दुष्काळातही महाविकास आघाडीचा वसंत नक्कीच बहरेल असा विश्वास व्यक्त केला। महायुतीकडे कागदोपत्री अधिक मते दिसत असली तरी प्रत्यक्ष मतदानात एका अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचे सूचक विधानही त्यांनी केले। त्यामुळे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असा दावा त्यांनी यावेळी केला। यावेळी शिवसेना खासदारांच्या फुटीनंतर शरद पवार गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला। आमचा एकही खासदार हलणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर भाजपच्या काही मतदारांनी स्पाय कॅम असलेले गॉगल वापरल्याचा गंभीर आरोपही केला। विधान परिषदेचे इलेक्शन सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतापासून सुरुवात झाली आणि निश्चितच आमचे उमेदवार आदरणीय वसंत नाना यांचा 22 तारखेला विजय होणार आहे। काहीतरी समीकरण त्याला असेल किंवा संख्याबळ आपण काहीतरी मोजलं असेल, काय समीकरण दूर आहे, कशा पद्धतीने दूर आहे, काय सांगता येईल? जिल्ह्यातील पूर्ण अदृश्य शक्ती यासाठी मागे लागली होती आणि ती सक्सेसफुल झालेली आहे, 100% सक्सेसफुल झालेली आहे। किती मतांपर्यंत होतं? विजय आहे आमचा 100%। जिल्ह्यावर कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली, क्रॉस वोटिंगची ज्या ठिकाणी होती ते काय झालं नाही? अदृश्य शक्तीने ज्या पद्धतीने वोटिंग करायचं आहे त्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांच्यावरची जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत, त्या अन्यायाचा वाचा फोडण्याचं काम या मतदानाच्या रूपातून त्यांनी केलेलं आहे आणि येत्या 22 तारखेला ते तुम्हाला सर्वांना दिसून येईल। ह्याच्यावर अदृश्य शब्दावरती जे आहे ते आमदार सचिन कल्याणच्या टीका केली की अदृश्य होण्याची वेळ आतापर्यंत बघूया 22ला अदृश्य कोण होतंय ते आणि युगो प्रॉब्लेम कोणाला आहे ते 22 तारखेला बघू। आणि ते नवीन आहेत राजकारणात, लहान आहेत, त्यामुळे लहान मुलं बोलतात अशी। जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रावर अदृश्य शक्ती काम केली सगळ्याच, एकही बूथ असं नाही, एकही तालुका असं नाही की जिथं अदृश्य शक्तीने काम केलं नाही। भाजपने ठोसपणे सांगितलंय आपकी बार 500 पार, तर तुमचं काय आकडे? मी पार बेर सांगणार नाही। वसंताचा या दुष्काळामध्ये बहरणार आहे चांगला जिल्हाभर। काही अनुचित प्रकार किंवा जसं की काल उमेदवार असं म्हणाले की चैन वोटिंग होण्याची भीती आहे, त्यामुळे ते होऊ नये याची काही उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्या आणि ते थांबल्या। प्रकार घडले, आम्ही वेळीच तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची तसं काय करायची। एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांना, तो मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता। नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही, परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले। आहे, दाखवू शकतो मी तुम्हाला नमुना। काय नेमका उद्देश होता अशा पद्धतीने गॉगलचा वापर करण्यात आला? अविश्वास स्वतःच्या मतदारांवरचा। हा गॉगल आहे, इथं कॅमेरा आहे, याला इथं SD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक बटन आहे, मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे, इथं बरोबर सेंटरला कॅमेरा आहे। दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती की ते मतदान करतायत का नाहीत आपल्याला। पुरावा म्हणून पाहिजे होतं त्यांना की
तुम्ही आम्हालाच मतदान केलं. गॉगल त्यांचंच आहे का? हो, कशासाठी सांगितलं ना, मला त्या मतदारावर अन्याय करायचा नाही. आम्हाला विश्वास आहे मतदारांवरती, त्यांची खदखद आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही लेखी तक्रार दिली नाही. आमदार राम सातपुते असं म्हणतायत की आमची लढाई ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधातच आहे. जानकरांची आता कुठेतरी गुरची झाली असं वाटत नाही का? कारण हा निवडणुकीपुरते जानकर तिकडे गेलेले होते आणि आता त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात पण आता बंडल थोपटलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले, आमचा घरातला विषय आम्ही घरी संपवू, आणि त्याच पद्धतीनं जे कोण बोलतंय वारंवार त्यांना मोहिते पाटील झोपता उठता, ते संताजी धनाजीचं कसं होतं, मोगलांना ते संताजी धनाजी त्यांचे घोडे हे कायम दिसायचे. मालकापाशी दुकान चाललं पाहिजे कोणाच तर, त्यामुळे मोहिते पाटलावर बोललं पाहिजे, म्हणून काही मंडळी या जिल्ह्यातली कायम मोहिते पाटलांवर बोलतात. पण जानकरांचा युज अँड थ्रो झाला असं नाही. ते आपण आमदार साहेबांना विचारलेलं बरं राहील. राऊतांची विजयाची सभा अकलूजमध्ये होणार का? आमचा वसंताचा भर सगळा झालाय जिल्हाभर, आणि कोणाची सभा अकलूजला होणार. ते म्हणतायत की आम्ही दादा निवडणुकीच्या वेळेस असं म्हणाले होते की एका व्यक्तीच्या इगो दुखावण्यामुळे ही निवडणूक लागली. पुन्हा त्यांनी आज तेच उद्गार काढले. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्या व्यक्तीच्या इगो दुखावण्यामुळे ही निवडणूक लागली होती त्यांना त्यांच्या इगोचं उत्तर 22 तारखेला मिळेल. माझं मत असं आहे पत्रकार मंडळींना की तुम्ही कोणाच्या इगोमुळे इलेक्शन लागलं हे त्यांनाच विचारा. मतदार सांगतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला. सत्ताधारी पक्षातले मतदार सांगतील कोणाच्या इगोमुळे हे इलेक्शन लागलं. साहेब, उत्तम जानकरांच्या संदर्भात सारखं एक म्हणताय की घरातला प्रश्न आम्ही घरात मिळतो, मात्र त्यांनी बाहेरच्यांना घराच्या बाहेरच्यांना साथ दिली. कुठंतरी ते घरातून बाहेर पडले तुमच्या. माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार हे घरातलेच आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की मला घरात बसून भांडणं मिटवायची सवय आहे. काय भाऊकीला सवय असते घराच्या बाहेर बोलायची, ते बोलले असतील. आता सगळे इलेक्शन संपले, 22 तारखेनंतर आमचे नेते पवार साहेब बोलवतील सगळ्यांना. साहेबापाशी आम्ही काय ते साहेबाचा आदेश असेल तो आम्ही मान्य करू सगळी. पक्ष कारवाई होणार का? हो का, मतदान त्या तिघांचं होतं का मतदारांचं होतं? मतदार एक सुद्धा माझ्यापासून हल्ला नाही. ते सगळे देहधोरणं पवार साहेबांपाशी ठरतील. मतदार जरी हरले नसले, त्यांनी तुमच्यापासून हल्ले नसले तरी सुद्धा आमदार 3 आमदार हरलेले आहेत. ते कुठेतरी आत्मचिंतनाचा विषय नाहीये. पवार साहेबांपाशी ठरेल सगळं त्याचं. या कारणामुळे असं झालं की सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा पालिकेला या 3 आमदाराच्या येण्याने जिल्ह्याचा डीएनए चेंज झाला असं वाटतं? नाही होत. बालेकिल्ला अजून वाढेल आणि स्ट्रॉंगली वाढेल या जिल्ह्यात. इतका विश्वास आहे? 100% विश्वास आहे मला. आता 1 पाऊण तास म्हणजे आम्ही 2 तास झालं खाली आहे. 2 तासामध्ये बरेच आकडेवारी केली. आकडेवारीमध्ये एक आकडा तुमचा असा आहे का तुमचा दावा पक्का करू शकतो? 6 पैकी एका मतदारसंघावर सगळेच मतदारसंघ पक्के आहेत. म्हणजे पंढरपूर वगळता बोलतोय मी. सगळेच धरतोय मी. मी नुसतं पंढरपूरवर बोलत नाही. मी माळशिरस बोलतोय, करमाळा बोलतोय, माडा बोलतोय, सांगोला बोलतोय, उत्तर बोलतोय, दक्षिण बोलतोय, अक्कलकोट सुद्धा बोलतोय मी, आणि शहर सुद्धा बोलतोय मी, आणि उत्तर दक्षिण सुद्धा बोलतोय मी.